नमस्कार. आपण शास्त्रींच्या मधुर वाणीतून ज्ञानेश्वरी भावकथेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. या ज्ञानेश्वरी प्रचार महायज्ञात कुटुंब व मित्रपरिवारासह सहभागी होऊन ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद घ्यावा. या अतिरिक्त वाचनाची आवड असेल तर डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रींची पुस्तके पेपरबॅक व ईबुक फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असून त्याची लिंक माझ्या डाव्या बाजूला स्क्रीनवर दिलेली आहे. अधिक माहितीसाठी व्हिडिओचे डिस्क्रिप्शन पहा. अवश्य वाचा व सुखी व्हा. धन्यवाद. एक गाव आम्ही विठोबाचे नाव एवढं म्हणून काही बिघडत आहे का? नाही. पुढे सांगितलं ते अनेक आपे काम नाही. अनेक आपे म्हणण्याचं कारणच ते एक गाव म्हणत असताना एकावर भागत नाही, इतरांचा निषेध सुद्धा अभिव्यक्त केलेला आहे. अनेकाचे काम नाही, अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्मात. नुसतं विठ्ठलच म्हणणं नाही, विठ्ठल म्हणताना हे सांगतोय आम्ही, इतरांचं कामकाज नाही. तुकोबराय घडले. देश हाच सगळा आहे म्हणून शिवाजी महाराज घडले. जे करायचंय ते फक्त देशाकरता करायचे. शिवाजी महाराज, महात्मा गांधी, असं एक उद्देशाला म्हणतो. जीवन फार लहान आहे आणि ज्यावेळेस एक उद्देश आपल्या डोळ्यापुढे ठेवतो तर सगळे गवून दिसले पाहिजे. सगळ्याला चांगलं म्हणा, गुंतू कुठंच ना. निषेध कोणाचा करायचा नाही आणि मान कोणाला द्यायचं नाही. ही जीवन जगण्याची शैली. एकदा लग्न झालं ना स्त्रीचं तर पती हा तिचा सर्वस्व आहे. चांगला असेल वाईट असेल, मित्रमंडळी त्याला काहीही म्हणू, घरातले आईबाप त्याला काहीही म्हणू, पण तो तुमचं सुखदुःखाचा साक्षी, तुमचं जीवन सांभाळणार आहे आणि तुम्हाला तो संरक्षण देणार आहे. तुमची ताकदच नसली पाहिजे त्याच्या विरोधात जीव उचलायची. तो पत्नी धर्म झाला. आता तुम्ही म्हणाल महाराज वेळा पती मिळाला, ते तुमचं नशीब आहे ना. तो कसा मिळाला, कसा आहे, कशा रीतीने ते लग्न झालं, हे लग्न होण्याच्या अगोदर विचार करायचा. झालं नाही एकदा मग आता विचार नाही. म्हणून जगातले पतीच्या अतिरिक्त सगळे पुरुषच आहेत. सगळे चांगले आहेत. सगळ्यांचा अपमान करू नका, पण मान मात्र कुणाला देऊ नका. ही कर्मातली जी सूक्ष्मता आहे ना, ती ही आहे. सगळ्याचा अपमान करू नका हे सत्य आहे, पण मान मात्र कुणाला देऊ नका. मान दिला तर बेविचार होईल. अपमान करू नका तुम्ही. सगळे धर्म सारखे आहेत म्हणून सर्वात्मक शब्द जो आहे ना तो या अर्थाने वापर. सगळे धर्म, सगळे पंथ, सगळे सारखंच आहे. सगळ्यांना मान आहे, पण ज्याला आम्ही मानतो तो एकच आहे. एकमेवा द्वितीय, दुसरं कोणी नाही. आणि लिहिलेले आहे गीतेमध्ये. माझ्या अतिरिक्त जर मानणारा असेल ना त्याला गीता वाचू देऊ नका. ही गीतेत लिहिलेलं बरं का. मी काय बोलतो नीट आहे. गीता का रुजत नाही आपल्या मनात. गीतेला जर तुम्ही सर्व श्रेष्ठ मानतात, ज्ञानेश्वरीला सर्व श्रेष्ठ मानतात, अतिरिक्त जीवन नसलंच पाहिजे. एकीकडे लक्ष जातं, त्याला म्हणतात कर्म. आणि त्या कर्माचीच आपोआप पूजा होते. सतत चिंतन, सतत मनन, सतत निधिध्यासन, हे जीवन. सतत कीर्तयंतो, मग ती सिद्ध होतात. मग आठवायची गरज नाही. आपोआप डोक्यामध्ये तेच ते विचार येतात. 2 2 4 असं डोक्याला ताण द्यायची गरज नाही व्यापली. माणसा 5 5 25 आपल्याला आहे ना. नवापाच म्हणलं की आठवावं लागेल. आपला व्यवसाय नाही. म्हणजे नोटा घेणारे मोजणारे लोक आहेत हे सगळे तसेच आहे. 2 मिनिटात गणित करून टाकतात. त्यांचा व्यवसाय आणि तो सिद्ध झालेला आहे. तसं परमार्थ करत असताना, कर्म करत असताना कर्माला व्यवसाय बनवून तो समर्पित करा. त्याग नाहीये कर्माचा, होऊ शकत नाही म्हणून त्याग नाही. कर्माचं स्वरूपाचं, दारूच्या ऐवजी दूध प्या, घराच्या ऐवजी जगासाठी कर्म करा, संत व्हा. उपासना करताय ना, स्वतः सुखी व्हावं म्हणून करू नका, किंबहुना सर्व सुखी ईश्वर व्हा. देवाला न मानणारे लोक सुद्धा कार्यक्रम संपवत असताना पसायदानाने सांगत राहतात. हा ज्ञानोबरांचा विजय आहे. अर्थ कळला? वारकरीच लोक पसायदान म्हणतात असं नाही.
जी लोक कधीही माऊलीच्या मंदिरात जात नाही, कधी ज्ञानेश्वरी वाचत नाही, अत्यंत मोठे विचारक आहे, ते सुद्धा पसायदान म्हणतात. त्यांना विचारलं मी, तुम्ही काही करत नाही, देवाला मानत नाही, काही नाही, मग पसायदान का म्हणतात? नाही, मोठे विचार आहे त्याच्यामध्ये. ते मोहना सर्व सुखी दुरिताचे तिमिरचा बहुता परस्पर आहे. पण असे विचार म्हणजे ज्ञानोबांचा तो स्वभाव आहे, तो सगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये झळकतो. पण पसायदान सगळे लोक मानतात, कारण की माऊली आवडतात उच्च विचाराचे. तो विचारच कर्म आहे, विचारच पूजा आहे. त्या विचारावरच भगवंत प्रसन्न आहे. एक मार्ग, एक विचार आणि एक आचार, मग ती कर्म पूजा होते. त्या सर्वात्मका, सर्वात्मका शब्दाचा अर्थ असा नाही की दगडामध्ये देव आहे, झाडामध्ये देव आहे, असं नाही. सर्वात्मका म्हणजे सर्व तोच आहे. सर्व शब्दाचा अर्थच ब्रह्म आहे. सर्वात्मक का म्हटलेले आहेत? दिसत नाही म्हणून आत्मक शब्द आहे. तुमच्यातला आत्मा जर तुम्हाला दिसत नाही, पण आत्मा नाही असं नाही. ज्या दिवशी नसेल ना, त्या दिवशी घरातले सगळे रडतील. हेलिकॉप्टर तयार करतात माहिती, 2 बांबू सुतळी. किती मोठा माणूस होतो माणूस, बांबू शिवाय पर्यायच नाही. आणि नवीन कापड म्हणजे तुम्हाला माहित नसेल, नवीन फेटा बांधतात महाराजांना, हे नाही, कपडे देतात. त्या कपड्याला ना असं बुक्का लावतात, फेट्याला बुक्का लावतात. का तुम्हाला माहिती का? कारण की कोरं कापड फक्त मुडद्याला वापरलं जातं. म्हणून समोरच्याला आपण फेटा देतोय किंवा कपडे देतोय, त्याला असं बुक्का लावला जातं की कोरं नसावं, म्हणजे दाग लागलेला असावं, म्हणजे समोरचा माणूस जिवंत आहे म्हणून. जर कोरं दिलं जात तर कोरं फक्त मुडद्याला दिलं जातं, बाकीच्या कुणाला दिलं जात नाही. देताना विचार करा बरं, देण्यापेक्षा घेताना विचार करा, मुडदं समजून दिलं का काय. हे बारीक बारीक असे सूत्र आहेत जीवनामध्ये, ते लवकर लक्षात येत नाही. का बुक्का लावतात? मी जेवढे लावतात तेवढं विचारतो, का रे कपडे का खराब पडतो? लोक लावतात म्हणून मी आम्ही. त्याचं मूळ हे सूत्र आहे की कोरं फडकं फक्त वापरलं जात. कर्म तेच आहे, जीवन जगायचा आशय तोच आहे, पण तो सर्व आत्मक आहे, दिसत नाही म्हणून अंतरात्मक. कश्चित धीरा, काही लोकांना अंतरात्मा दिसतो, कश्चित धीरा. बर, ज्याने पाहायचंय ना त्याचे स्वभाव ठरलेले तो. डोळ्यांनी पाहायचंय तर डोळ्याने ऐकू येत नाही, तुम्ही काय केस करणार का? डोळ्यांनी पाहायचं, बरं डोळ्यांनी पाहायचं तर डोळ्याला समोरच दिसतं, मागचं दिसत नाही. हा भगवंताने केलेला नियम आहे. डोळ्याने दिसलं पाहिजे, कानाने ऐकू आलं पाहिजे, तोंडाने जेवण बोललं पाहिजे. हे ईश्वराने निर्माण केलेले नियम आहे. डोळ्यांनी पाहावं, कानाने ऐकावं. कोण बदल केलाय जगातील? सगळ्या करोडो लोक जन्माला आले मेले, कानाने कुणाला दिसलंय काय? बोला ना. नियम आहे तो, कानाने ऐकलंच पाहिजे. मग ऐकण्यापेक्षा कान भरून या ऐके ना तुझी, कोण कुठे गेली, कोणी काय केलं, हे कानाने ऐकण्यापेक्षा कान भरून या ऐके ना तुझी. डोळ्यांनी वाईट पाहण्यापेक्षा सुंदर ते ध्यान उभे विटे उभे. डोळ्यांनी पाहायचंच आहे ना, मग कशाला वाईट पाहता? का उत्सुकता आहे तुमच्यामध्ये? मनाने इतरांचं चिंतन करण्यापेक्षा काय या सृष्टीतला परमात्मा किती दिवस आपल्याला आयुष्य देतो याचं चिंतन करा. कशा करता काय करता, याला म्हणतात सुधार. आणि ज्यावेळेस हे सगळे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय मन हे व्यवस्थित कर्म करायला लागतं, त्यालाच ती पूजा म्हटलं. आणि ज्याच्या हातून ही पूजा होते तो संत भाग्यवान असतो, श्रेष्ठ असतो. आणि मग पूजा केली होय अपार तोषा लागे, असं जर कर्म केलं तर अपार तोषा लागी हो. कोणाच्या तोषा लागी होय? कर्म करणाराही प्रसन्न असतो आणि ज्याची पूजा केली तोही प्रसन्न असतो. आणि दोन प्रसन्नता जेव्हा एकत्रित येतात, त्याच्या बोलण्यातून आनंद झळकतो, त्याच्या वागण्यातून आनंद झळकतो, त्याचं नाव घेतलं तरी माणसाला समाधान वाटतं. ही विशेषता त्या कर्मातली.
म्हणजे कर्मातून सुद्धा आनंद निर्माण होतो. आनंदाने केलं तर, आनंदासाठी केलं तर. लक्षात येतं. आणि आनंद शब्दाचा अर्थच परमात्मा आहे. आनंद शब्दाची अभिव्यक्तीच भगवंताचं रूप आहे. आनंदासाठी केलं म्हणजे ईश्वरासाठी केलं. आनंदाने केलं, ईश्वराने सांगितल्याप्रमाणे केलं. बरं, आज नाही केलं तर, हा एक महत्वाचा प्रश्न. नाही केलं तर, नाही केलं तर हा भाग नंतरचा आहे. कळत नाही हेच सत्य. मग जर केलं नाही तर तुमचा चेहरा दिसतोच ना, किती आनंदी, किती टेन्शन मध्ये, किती बोलण्यामध्ये आहे. दुखी माणसं आहे. कोण किती संपन्न आहेत हा फार नंतरचा भाग आहे. दुखी आहे आणि कुठला औषध नाही मनावर जे लावते. गुडघ्याला जखम झाली, पायाला झाली जखम, औषध करता येतात, उपचार करता येतात, ऑपरेशन करता येतात. मनाला जखम झाली, डॉक्टर तिथपर्यंत जाऊ शकत नाही. एरडवाले फक्त बंद करून ठेवतात. एरडत सुद्धा मनावर उपचार नाही. मनाला फुंकर मारणारे फक्त साधू आहे. आनंद आहे. म्हणजे जे दोन आहेत ना, साधू आणि देव, हे मानसिक रोगावर उपाय करणारे आहेत. मानसिकता दुरुस्त पहिली कर्माने होते. म्हणून सुरुवातीला चांगलं वागायला शिका. कोणाच्या विरोधात कर्म करू नका. होत काहीच नाही. तुम्ही सांगता, दोन भाऊ होते असे, सतत चेक खेळायचे. चेकमेट, बुद्धिबळ, बुद्धिबळ सारखे खेळायचे. जो मोठा भाऊ असायचा तो नेहमी जिंकायचा. 10-15 वर्ष खेळ चालला होता. एकदाही जिंकायचा नाही तो छोटा. मी एक दिवशी त्यांनी विचारलं की तू सारखा जिंकतो, आपण एकाच आईच्या पोटी जन्माला आलो, सारखे गेल्या 15 वर्षापासून बुद्धिबळ खेळतो, मीच का हारतो, तू जिंकतो का? त्याने म्हणे आपल्या दोघांच्या विचारात फरक. तो मला हरवण्यासाठी कर्म करतो, मी जिंकण्यासाठी करतो, एवढाच फरक आहे. खेळ एकच आहे, एकत्रित खेळतात. विषय लक्षात आहे. बुद्धिबळ एकच आहे, दोघंच खेळतात ना बुद्धिबळ. पण एक का खेळतो, याला हरवलं पाहिजे, व हरवण्याकडे लक्ष जास्त आहे. दुसरा जिंकतो का, हरवायचं नंतर बघू, पहिला आपण जिंकू. खेळ एकच आहेत, पट एकच आहेत, सोंगटे एकच आहेत, विचारामध्ये बदल. हरवण्यासाठी खेळतो म्हणून हारतो, जिंकण्यासाठी खेळतो म्हणून जिंकतो. आनंदासाठी जर कर्म कराल तर आनंद मिळेल, ईश्वराची प्रसन्नता मिळेल, जीवन आनंदून जाईल. आणि शायनिंग करण्यासाठी नाही, दिसलं पाहिजे, अमुक दिसलं पाहिजे, तमुक दिसलं पाहिजे, असं डोकं खुपसून पुढं करून नेता. मी बघतो ना, नेता फिता आला ना, आता मुंडक्याला कोणी विचारत नाही, तरी मुंडकं मध्ये घालतो फोटो काढताना. कोणी लावणार आहे काय त्याचे फोटो? एखाद्या महात्मा गांधी बरोबर अनेकाचे फोटो आहेत म्हणून काही महात्मा गांधी झाले का? कोणी मोठा माणूस आला, फोटो काढायला लागला, कुणी बोलवलं तर जाणार ना तुम्ही, पण मध्येच असं मुंडकं घाललं. लोक विचारतात हलकट माणूस कोण आहे? म्हणजे जो तुमचा परिचय नव्हता तो तुमच्या वागण्यामुळे झाला. मध्ये मध्येच हा माणूस येतो, कोण हलकट आहे हा? मग काय, उलट त्या फोटोत नसताना तर सज्जन म्हणून वाटलं असतं. हलकटपणात प्रसिद्ध केला, मूर्खपणा प्रसिद्ध केला. म्हणून कर्मातला जो दोष आहे तो हा दोष, की कर्म करत असताना एकच परमात्मा आहेत, एकच जीवन आहे. त्या जीवनातल्या सगळ्या अवयवांशी, सगळ्या इंद्रियांशी, सगळ्या विचारांशी एकाच ईश्वराची समर्पक भावनेने आपल्या वाट्याला आलेलं कर्म करा. ईश्वर फळ दिल्याशिवाय राहणार नाही. याचं थोडंसं वेगळं विश्लेषण आहे. जुन्या काळामध्ये ज्ञानेश्वरी वाचता येत नव्हती ना कोणा, ऐकायचे ज्ञानेश्वरी, काही नुसते बोट ठेवायचे, काही ज्ञानेश्वरी सांगायचे. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी लिहून ठेवलेले. सांगणारा असो, ऐकणारा असो, पारायण करणारा असो, समर्थाच्या पंक्ती भोजिने तळील्या वरिल्या, सांगणाऱ्याने भाव खायचा नाही, ऐकणाऱ्याने न्यूनगंड मनात आणायचा नाही की आम्ही ऐकतोच. अरे ऐकलं तरी तेच आहे, सांगितलं तरी तेच आहे. वक्ते, श्रोते आणि ग्रंथ शब्दांचा प्रयोग पहा कसा आहे. पावती समभाव.
एक अभंग आहे नाथ महाराजांनी लिहिलं, खूप सुंदर अभंग आहे. ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो. तर तो अभंग इतका सुंदर बनवलाय ना, या अभंगाकडे लोक बघत सुद्धा नाही. तो अभंग बनवलाय ना, तर सुरुवातीला जो शब्द घेतलाय तोच शेवटी आलेला आहे. ज्ञा शब्द आहे, तो सुरुवात ज्ञा शब्दाने होते आणि त्या चरणाचा शेवट सुद्धा ज्ञात शब्दाने होतो. ही ज्ञानोबा नाथ महाराजांची विषय. ज्ञानदेव सुरुवात पाकच, ज्ञानदेव ज्ञा शब्दापासून सुरुवात आहे. ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी तू सर्व ज्ञा. म्हणजे सुरुवात ज्ञा शब्दाने आहेत चरणाची बर का, शेवट सुद्धा ज्ञात शब्दाने. जप हा करी तू सर्व ज्ञाना ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा, अशी शब्द आहेत. तसं जो व आहे ज्ञान दे व शब्दाचे वक्ते श्रोते आणि ग्रंथ पठते पावती समभाव. समभाव ग्रंथ वाचक असो, हे फार कमी ठिकाणी असं होतं बरं का. हे वारकरी संप्रदायातलीच विशेषता आहे. म्हणून कर्म करत असताना आपण कोणतं कर्म करतो. मला तर भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीतला एक अनुभव सांगतो तुम्हाला. शिशुपालाचा वध अग्रपूजेसाठी झाला आहे की नाही. यज्ञामध्ये राजसूय नावाच्या यज्ञामध्ये अग्रपूजा शब्दाचा अर्थ आहे पहिली पूजा कोणाची करायची. अग्र हे पहिले. अग्रपूजा कोणाची करायची त्याच्यावर वाद झाला. मग पांडवांनी ठरवलं की आमचं कुलदैवत भगवान श्रीकृष्ण आहे, आम्ही कृष्णाची पूजा करणार. शिशुपालाने आक्षेप घेतला, त्याला मारलं. ज्याची अग्रपूजा झाली ते भगवान श्रीकृष्ण त्याच यज्ञामध्ये पत्रवाळी उचलण्याचं काम करत होते. कधी डोकं लावलंय, कधी अभ्यास केला या गोष्टीचा. ज्या यज्ञामध्ये अग्रपूजा आहे त्याच यज्ञामध्ये पत्रवाळी उचलण्याचं काम भगवान श्रीकृष्ण स्वीकारतात. म्हणूनच देव आहे, म्हणूनच पूजनीय. अमानी मानदो म्हणणं अमानी आहे, मानाची गरज नाही. दिला तर नाही म्हणत नाहीत, पण मागत नाही. याच यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान मिळालाय म्हणून पत्रवाळ्या कशा उचलू हे भगवान श्रीकृष्ण विचारात घेत नाही. पत्रवाळ्या राजसूय यज्ञामध्ये उचलतात, पत्रवाळ्या उचलतात. आणि आपल्या बाबांच्या सप्ताह जर एखाद्याचं कीर्तन प्रवचन झालं तर तो पहिल्यांदा माझ्या शेजारी येऊन बसतो. आता आपल्याला बाबाचं कार्यक्रम झालेला म्हणजे आपण शास्त्रची सारखंच. बरेचसे महाराज लोक याच्यामुळेच गेले. बसण्याचा अर्थ नाही, लोकांनी तुम्हाला तितकं मांडलं तर माझं काय हरकत आहे. काय गादी म्हणजे काय असं काही स्वर्गातून आणलेली आहे. गादी ही माणसाच्या मनातला मान आहे. अर्थ कळाला का तुम्हाला. गादी ही माणसाच्या मनातला मान आहे. माणसाच्या मनात आहे म्हणून ती गादी. नाही तर आमच्या गादी कावळा येऊन बसला का त्याला बाबा म्हणून पुढे पाया पडलं. गादी मान आहे, गादी वस्तू नाही आहे. लक्षात ठेवा. माझ्या शेजारी बसलं म्हणून मोठं होईल असं नाही. मला एकाने माणसाने फार सांगितलं बाबांचा स्वभाव फार चांगला असायचा. पंढरपूरला वगैरे गेलं तर बाबा पाया पडायचे. एक कीर्तनकार असायचे. एक असं फडतूस कीर्तनकार भेटला मला, म्हणे म्हातारा आहे तो. ते मी गेल्यानंतर आमची समोर समोर भेट झाली ना, तर ते मी पाया वगैरे पडलो नाही. आता त्याच्या डोक्यामध्ये तीच शास्त्राची पाया का पडली. आता मी पाया पडलो नाही, स्वभाव नाही ना माझा पाया पडण्याचा स्वभाव नाही. मग तो असा शेजारी बसला. मला म्हणे महाराज मोठे बाबा असताना एक प्रसंग आहेत म्हणे. आम्ही कधी जर गेलो तर मोठे बाबा भगवान बाबा पाया पडायचे. माझ्या लक्षात आलेलं काय म्हणायचं. मी पाया पडलो नाही ते खटकलं त्याला, पण मोठे बाबाचं नाव घेऊन सांगायला. म्हणजे मोठे बाबा असायचे ते पाया पडायचे. म्हणजे ते मोठे बाबा होते. आपल्याला काही मोठं व्हायची इच्छा नाही, त्यामुळे तुम्ही माझ्याकडून काही अपेक्षा करू नका मी पाया पडेल म्हणून. आणि हे सांगितल्यामुळं बरं झालं की तुम्हाला पाया पडून द्यायची फार हौस आहे.
अरे मोठे बाबांनी पाया पडल्यामुळे तुम्ही मोठे झालात असं नाही. बाबा मोठे झाले सगळ्याला मान देत होते म्हणून तुमची तीच अपेक्षा. बाबा पाया मला जेवढे लोक भेटतात ना ती हीच. बाबा सकाळी 4 वाजता उठायचे, बाबा सकाळी आंघोळ करायचे, बाबा प्रदक्षिणा करायचे. बाबाच आहेत ना ते. माझा शब्दाचा नीट अर्थ, दुसऱ्याला बाबा समजणं हाच कर्मातला मोठा दोष आहे. शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्य मिळवलं म्हणून काय दुसरे शिवाजी होतील का? तुकोबारांनी अभंग लिहिला आणि जेवढ्या कट्टरतेने त्यांनी वारी केली म्हणून तो होऊ शकत नाही. प्रति व्यक्ती भिन्न. लक्षात ठेवा काय, प्रत्येक माणूस हा भिन्न स्वभावाचा भिन्न असेल. पण बाबांनी पाया पडलं म्हणून शास्त्रीजींनी पाया पडावं असं होऊ शकत नाही. त्यांचा स्वभाव वेगळा आहे. गुरुवारी भीमसेन महाराजांचा स्वभाव वेगळा होता, माझा स्वभाव वेगळा आहे. माझ्या नंतर बसणारा ऐकलंच असं काही सांगता येत नसतं. काय स्वभाव मध्ये भिन्न भिन्नता आहे. तुमची अपेक्षा काय की पाया पडावं, कर्म चुकीचे. तुम्ही जर योग्य झालात ना तर ईश्वर तुमच्या पायाला लागेल, ईश्वर तुम्हाला पूज्य बनेल, ईश्वर तुमचं मंदिर बांधेल. तुम्ही काय अपेक्षा करता छोटीशी? जर तुमचं कर्म आणि वागणं योग्य झालं काही आवश्यकता नाही कीर्तन प्रवचनाने सगळं करण्याची. म्हणून कर्म ईश्वरासाठी जर केलं तर ईश्वर तुम्हाला पूज्य बनवतो, ईश्वर तुम्हाला आनंदी बनवतो. आणि माणसं जे प्रेम करतात ना ती ईश्वराची प्रेरणा असते, माणसाची प्रेरणा नसते. हा कर्मातला प्रसाद आहे बरं का. पूजा केली होय अपारा तोषा. माणसं मला सांग, जगातली कुठलीही आई आपल्या पोराबद्दल नीट बोलत नाही. लक्षात येते का? कुठलीही आई, कुठल्याही आईला विचार का अभ्यासच करत नाही, असंच करतो, त्रास देतो. कुठलीही आई पोराची पहिली तक्रारच करणार. याचा अर्थ समजू नका की आईचं प्रेम नाही पोरावर. ज्ञानोबांनी लिहून ठेवलेले आहेत की मोहना धनुर्धरा जो मातेच या. तिचं बोलणं वेगळं आहे, ऐकत नाही, नीट लक्ष देत नाही, अभ्यास करत नाही, काही नाही. म्हणून प्रेम कमी असं नाही. आणि याचा दुसरा पण अर्थ असा होतो, प्रेम असल्यामुळं सुद्धा, त्याच्या हिताची चिंता असल्यामुळं सुद्धा आई त्याच्याबद्दल बोलत असेल. अभ्यास करत नाही, नीट लक्ष देत नाही, काम करत नाही, हे प्रेमामुळं बोललं जातं. प्रेम असेल तर बोललं जातं. आणि जर तीच आई जर एखाद्याला मान देत असेल तर तो तात्पुरता मान आहे. कौतुक करत असेल एखाद्या, तात्पुरता मान आहे, पण प्रेम पोरावर आहे. हा शब्द नीट लक्षात ठेवा. प्रेम आहे ते हिताचा कळवळ आहे, मान आहे तो माणुसकीचा प्रश्न आहे. मान दिला जातो तो माणुसकीचा भाग आहे, प्रेम. म्हणून भगवंताची जर आपण प्रेमानं पूजा केली, प्रेमानं भगवंतानी सांगितल्याप्रमाणे जर कर्म केलं तर ते कर्मच ईश्वराची पूजा होते. आणि पूजेमुळे भगवंत प्रसन्न होतात. लक्षात आलं? पूजेमुळे प्रसन्न होतात. आणि भगवंत प्रसन्न झाल्यानंतर छोट्याशा 10-20 वर्षाच्या जीवनासाठी काय लागतंय महाराज? भगवंताने पाहिलं तरी मनुष्य देव होऊन जातो. देवाच्या मनात जरी आलं तरी माणसामध्ये परिवर्तन होतं, जीव शिव होऊन जातो. पूजा केली होय अपारा तोषाला. उद्या सुद्धा याच होईवर थोडस मुले चिंतन करतील, तुम्ही चिंतन करा. थोडा अवघड विषय असतो, परंतु तुम्हाला सवय झाली थोडीशी. लोकांनी अनेक वेळा हे केलेलं आहे की माझी तर इच्छाच असते की ज्ञानेश्वरी व्हावी म्हणून, ज्ञानेश्वरी बोलावं म्हणून. ऐकण्याची कुवत थोडीशी कमी पडते, कारण की तो जुना अभ्यास, जुनं वाचन, जुनी संस्कृती काही थोडीशी लक्षात येत नाही. म्हणून थोडस सांगण्यामध्ये खूप असं पाण्यात दूध टाकून कधी कधी असं मला असं वाटतं आपण नुसतंच पांढरं पाणी दिलं. पण आता तो आईचा नाईलाज असतो ना, कारण की ते पचलं पाहिजे ना. सरळ जर दूध दिलं जुलाब लागले तर आमचीच पंचायत आहे. महाराज तुम्ही असे कसे काय बोलले, असे काय पचलंच नाही तुला, ते कळलंच नाही तुला ते. म्हणून थोडस पाणी टाकून खाली करून भगवान बाबांचा हा 77 नारळी सप्ताह आहे. आणि छोटं गाव असलं तरी फार प्रेमाने उथमलेलं गाव आहे.
गावच्या सांगण्याप्रमाणेच कीर्तन करायची थोडीशी यादी आहे. आणि माझी अशी इच्छा होती की हनुमान जयंतीपर्यंत सगळ्यांचे सत्य असतात. कोणी जरी आणलं ना पहिले 3 दिवस तरी काही फायदा होत नाही. जे ठरलेले लोक आहेत तेवढेच असतात. एकदा हनुमान जयंती झाली की मग थोडस परिवर्तन होतं. पण 4-5 दिवस आहे, रोज 1 तास ज्ञानेश्वरी सांगणारच. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्याकरता सांगत नाही, ते पोरं बसलेले आहेत पुढं. थोडं थोडं का होईना त्यांच्या डोक्यामध्ये शिरेल, त्यांना कळेल, व्याख्या कळतील, विश्लेषण कळतील. आपल्याला उपयोग होणं त्यांना पण 50-60 वर्ष त्यांना उपयोग होईल. हे असे विश्लेषण आहेत. मग उद्या सुद्धा 4 वाजल्यापासून ज्ञानेश्वरी प्रवचन सुरू होतील आणि विद्यार्थ्यांची थोडी तालीम होईल, बोलतील आणि नंतर मग आपल्या पद्धतीनं सुरू होईल. पुन्हा एकदा या ओळीचा सारांश सांगतो की वाट्याला आलेलं कर्म सर्वात्मक ईश्वर आहे असं समजून पहिलं करावं. सर्वात्मक, सगळ्यांमध्ये ईश्वर आहे, सगळं ईश्वरासाठी आहे असं पहिलं समज निर्माण व्हावी. मग कर्म आहे. पहिलं ईश्वर समजला पाहिजे, त्याचं स्वरूप काय. ईश्वर सर्वात्मक आहे असं समजल्यानंतर केलेलं कर्म हे आपोआप पूजा होते. या ओवीमध्ये असे 2 भाग आहेत. एक ईश्वराविषयी पार्ट आहे आणि एक कर्माविषयी. तया सर्वात्मका ईश्वरा हा एक भाग आहे. ईश्वराचं स्वरूप कसं आहे, सर्वात्मक आहे हे कळालं आणि नंतर जर कर्म केलं तर मग स्वकर्म. कुसुम, कुसुम म्हणजे फुल. ईश्वर म्हणलं की आपण फुलं वाहतो. मग जे दैनिक कर्म, शुद्धतेने केलेलं कर्म, हेच कर्म जणू काही ते फुल आहे. त्या फुलानं आपण ईश्वराची पूजा करतो. त्या फुलामध्ये सुगंध असतो, ताजेपणा असतो, दरवळतो सुगंध आणि वातावरणामध्ये एक प्रसन्न. मंदिरामध्ये सुगंधी पुष्प जर वाहिले तर त्या मोगऱ्याचा सुगंध येतो. ज्ञानोबा तुकोबांनी आपल्या कर्माने ईश्वराला प्रसन्न केलेला आहे. म्हणून ज्ञानेश्वरी रूपी कर्मातून, अभंग रूपी कर्मातून सुगंध दरवळतो. स्वकर्म कुसुम. स्वकर्म म्हणजे स्वतःच कर्म, हे जणू काही फुल आहे. काय कर्म आहे त्यांचं? ज्ञानेश्वरी हे कर्म आहे, अभंग हे कर्म आहे. त्यांच्यातून दरवळणारा जो सुगंध आहे तोच स्वकर्म कुसुमाची वीरा. वीरा म्हणजे अर्जुन. पूजा केली होय अभंगानं ज्ञानेश्वरीची, ईश्वराची पूजा करणं, ओवीनं ईश्वराची पूजा करणं हे स्वकर्म आहे. अर्थ कळाला का तुम्हाला? म्हणजे ओव्या हे ज्ञानोबारांचं कर्म आहे, अभंग हे तुकोबारांचं कर्म आहे. या ओव्याने ईश्वराची पूजा करणं, अभंगाने ईश्वराची पूजा करणं ही ईश्वरासाठी. महाराज आता ती मोठे होते, आम्ही काय करावं? त्यांचेच अभंग म्हणणं ही आपली पूजा आहे. सप्ताह म्हणजे काय? ज्ञानेश्वरी पारायण म्हणजे काय? आपल्याला गरज, त्यांना ओव्या तयार कराव्या लागल्या, मग पूजा करावी लागली. आपल्याला आयत्या ओव्या ईश्वरासाठी करायच्या, आयता अभंग म्हणायचा आहे, तोच पूजा केली होय अपारा तोषाला दे. राहिलेला विषय आपण उद्या पाहू. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.